काय रे, काय खाऊ आणलाय? अरे आपण ठरलं होतं ना खाऊ भेट करायची म्हणून. मग कुठे खाऊ? चल बघू पटकन काय आणलं दाखव. अरे वा 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 वा. चला इकडे आला. आण रे. शाबास, वा वा वा. अरे नामू कुठे आहे? आता तो आमच्या सोबत होता, कुठे गेला काय माहित. नामू इकडे. काय रे नामू, खाऊ कुठे आहे? काय लपवतोयस? काही नाही स्वामी आजोबा. काही नाही कसं? दाखव दाखव काय आणलेस, दे इकडे. गुड. अरे वा. स्वामी आजोबा मला माफ करा, मी आज सर्वांसारखं काही आणू शकलो नाही. मी फक्त गुळच आणला. अरे काय आणलं हे महत्वाचं नाहीये. निर्मळ मनानं आणि शुद्ध भावनेनं जे काय आणलंय ते महत्वाचं. स्वामी आजोबा आम्हाला गोष्ट सांगा ना. गोष्ट ऐकायची आहे. हो हो आम्हाला गोष्ट ऐकायची आहे. बर, गोष्ट ऐकायची ना? हो. सांगतो, पण शांतपणे ऐकायची. हा, आता मागे गणेश जयंती येते की नाही, आता आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाची गोष्ट सांगतो. हो हो चालेल चालेल. तर ही गोष्ट फक्त गणपती बाप्पाची नाहीये, तर आपण आयुष्यात कशा प्रकारे वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याची शिकवण देणारी गोष्ट आहे. आता माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस का महत्वाचा असतो माहितीये? ह्याच दिवशी गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाचा वध केला होता. आता नरांतक राक्षसाने काय केलं होतं माहितीये? तर नरांतक राक्षस हा साधू ऋषी मुनी यांना फार त्रास द्यायचा. त्यांचं सगळं हैराण केलं होतं. मग सगळ्या साधू संतांनी ऋषी मुनींनी देवाला विनंती केली की बाप्पा तुम्ही अवतार घ्या आणि या नरांतक राक्षसाच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करा. आणि मग स्वामी आजोबा मग ही गणेश जयंती का साजरी करतो आपण? छान प्रश्न विचारलास. ज्याप्रमाणे गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाला शिक्षा दिली, तसंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी संकट येतात तेव्हा त्या संकटांना सामोरं जाण्याकरता बळ लागतं की नाही. मग ते बळ कोण देतं? गणपती बाप्पा देतो. आणि म्हणून आपण माघ महिन्यामध्ये गणपतीचं पूजन करतो. या महिन्यातला गणपती बाप्पाचा महिमा फार मोठा आहे. आणि गणपती बाप्पा फक्त सुख करता नाहीये, तर विघ्नहर्ता सुद्धा आहे. आणि नैवेद्य कसाही असो किंवा काहीही असो, तो ज्या भावनेनं आणलाय ती भावना महत्वाची. स्वामी आजोबा माझी आई सुद्धा मोदक आणि लाडू बनवणार आहे. तुम्ही नक्की आमच्या घरी या. जर आम्हाला मोदक खायला मिळणार असतील तर येऊ आम्ही. बरं का मुलांनो, अरे पूजेला येताना काहीतरी मोठं आणावं असं काही नसतं.
तुम्ही शुद्ध भावनेने आणि निर्मळ मनाने आणलेला एक छोटासा मोदक सुद्धा गणपती बाप्पा करता फार मोठा असतो. आणि बरं का नामू, अरे तू आणलेला छोटासा गुळाचा तुकडा तो त्या मोदकापेक्षाही मोठा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे घे. नको डगमगू स्वामी देतील साथ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.